मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील विविध भागात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी पवनी येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधून सर्व नुकसानग्रस्त बांधवांना शासनाच्या माध्यमातून तातडीने मदत दिली जाईल असे आमदार परिणय फुके यांनी स्पष्ट केले आहे। स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंढे ज्वेलर्स। मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या आरोपानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध ईडी आणि सीबीआयने कारवाई केली आणि देशमुख यांना तुरुंगात जावे लागले होते। त्यांनी आणलेल्या 4ही प्रतिज्ञापत्रांवर मी स्वाक्षरी करावी व तसा जबाब तपास यंत्रणांसमोर द्यावा। या बदल्यात परमवीर सिंग यांच्या आरोप प्रकरणातून सुटका होईल असे संबंधित व्यक्तीने मला सांगितले होते। या घटनाक्रमाचा पुरावा पेनड्राईव्ह मध्ये माझ्याकडे आहे। मी पुराव्याशिवाय बोलत नाही। फडणवीस यांच्याकडे अशा कोणत्याही क्लिप्स नाहीत, मला माहीत आहे, पण ते त्यांच्यावरील आरोपांचा लंगडा बचाव करण्यासाठी असे काहीतरी सांगत आहे। तरी देखील त्यांच्याकडे क्लिप्स असतील तर त्यांनी जनतेसमोर आणाव्यात, माझे त्यांना जाहीर आवाहन आहे, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे। स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंढे ज्वेलर्स। काँग्रेस नेते आणि समाजसेवक गिरीश पांडव यांचा आज उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी गिरीश पांडव यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंढे ज्वेलर्स। गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप प्रत्यारोपांचा फैरी झडत आहे। मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांच्या विरुद्ध ईडी आणि सीबीआयने कारवाई केली होती। त्यामुळे देशमुखांना तुरुंगात जावं लागलं होतं। 13 महिन्याच्या तुरुंगवासानंतर त्यांनी जामिनावर सुटका झाली। त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या षडयंत्राचा भाग असल्याचा गंभीर आरोप देशमुखांनी केला आहे। या सर्व प्रकरणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे। गृहमंत्री पदाचा उपयोग विरोधकांना धमकावण्यासाठी करत आहेत का, असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी केला आहे। स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंढे ज्वेलर्स। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातील सोनाली गेडाम या युवतीला मिळाली आहे। विभागातील या योजनेच्या अंतर्गत 29,500 उमेदवारांच्या नियुक्तीचे उद्दिष्ट आहे। त्यापैकी 8,847 उमेदवारांनी नोंदणी झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज दिली आहे। स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंढे ज्वेलर्स। शेगाववरून अकोल्याकडे येणाऱ्या शिवशाही बसला गुरुवारी दुपारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर आग लागल्याची घटना घडली। बस चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने 44 प्रवाशांचे प्राण वाचू शकले आहे। या आगीत बस संपूर्ण जळून खाक झाली। या घटनेमुळे शिवशाही बसच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागले आहे। स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंढे ज्वेलर्स। राज्यातील तृतीयपंथीयांना असलेल्या घटनादत्त अधिकारांचे संरक्षण व्हावे, अधिक मुक्तपणे त्यांना विविध व्यवसायाची संधी मिळावी, याचबरोबर शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबद्ध आहे। याचबरोबर सर्व भेदापलीकडे माणूस म्हणून त्यांना सर्वांसोबत काम करण्याची संधी मिळावी, या उद्दत्त हेतूने नागपूर येथे एका शिवभोजन थाळी केंद्राचे प्रातिनिधिक स्वरूपात संचालन करण्याची संधी जिल्हा प्रशासनाने त्यांना देऊ केली आहे। स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंढे ज्वेलर्स। यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातील शास्त्रीनगर येथील एका कुटुंबातील बाप लेका सापाने दंश केला। या घटनेत 1 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला असून वडिलांची प्रकृती गंभीर आहे। दक्षित सुमित नेलावर असे मृत बालकाचे नाव आहे, तर सुमित नेलावर यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहे। स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंढे ज्वेलर्स। अपराध करणारी व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्याला कठोर शिक्षा करणारा राजमाता जिजाऊंचे माहेर शिवबांचे आजोळ असलेला बुलढाणा जिल्हा आज पुन्हा हादरला। चिखली पाठोपाठ शेगावातही एका बालकाचे अपहरण करून त्याची निर्गुण हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे। त्यामुळे शेगाव तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। जिल्ह्यातील समाज मन सुन्न झाले। चिखली तालुक्यातील एका 10 वर्षीय बालकाचे अपहरण करून आल्यावर त्याची हत्या करण्यात आल्याचे मंगळवारी उघडकीस आले होते। आज गुरुवारी 25 जुलै रोजी या भीषण घटनेची शेगावात पुनरावृत्ती झाली। कृष्णा राजेश्वर कराळे, राहणार नागझिरा, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा असे हत्या करणाऱ्या आलेल्या बालकाचे नाव आहे। दांत मजबूत हो तो कुछ भी कर सकते हो। पेश है विठोबा रूट फिक्स नेचुरल टूथपेस्ट और विठोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट। एक में कैल्शियम का दम, दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही। विठोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट, जड़ से जुड़ो।